तयाची आपुली कन्या होती गे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तुका मने मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभं जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता हृदय आपुले चोखाळुनिया घडी घरी पैसव पावले श्री गुरुंची श्री संताची हे माथा चरणावरी श्री संतांची हे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी आपुलिया हिता दुअसे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाढे देवा माऊली महावैष्णव संत सम्राट भगवान विश्व माऊली ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु जगद्वंदनी देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा सर्वांना सुपरिचित असणारा नित्य पाठातील हा अभंग आज भगवंत चिंतनासाठी निवडलेला आहे।
जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे जो आपल्या हितासाठी जागा आहे त्याच्या आई वडिलांना धन्य माता पिता तयाची या धन्यता व्यक्त करणारा हा अभंग आहे. अभंग सर्वांना सुपरिचित आहे, विशेषतः सांगण्याची काही आवश्यकता नाही. आज आपल्या सर्वांच्या प्रेमाखातर आमचे हरिभक्ती परायण रामायणाचार्य गायनाचार्य बंडोपंत महाराज ढाकणे यांच्या आग्रहास्तव आमचे मित्र श्री हरिभक्ती परायण सुखदेवजी महाराज यांच्या या आध्यात्मिक फेसबुक पेजवर संत विचारधारा या आध्यात्मिक फेसबुक पेजवर आज चिंतनाचा हा योग आहे. आवाज येतोय ना? संत विचारधारा या आध्यात्मिक पेजवर आज हे वाङ्मयीन पुष्प संतांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी आपल्या समोर लाईव्ह आलेलो आहे. चिंतनाचा विषय सर्वांना ज्ञात आहे. धन्य माता पिता तयाची या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग डोळ्यासमोर ठेवलेला आहे. आज विशेषतः संत शिरोमणी सावता महाराज यांचा समाधी सोहळा आहे, समाधी उत्सव आहे. प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु वैकुंठवासी वेदांत महर्षी आमचे गुरुजी श्री हरिभक्ती परायण शांताराम बुवा गुरुजी अध्यापक वारकरी शिक्षण संस्था यांचे आज योगायोगाने पुण्य स्मरण आहे. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आपला मूर्त विषय धन्य माता पिता तयाची या एक ध्यानात घ्या. महाराष्ट्र ही संतांची खाण आहे. मी जास्त विस्तार करणार नाही, याचं कारण आहे थोडासा कार्यक्रमाला माझ्याकडून व्यत्यय आला याचं कारण असं आहे, कारण बाहेर पाऊस प्रारंभ झाल्यामुळे अगदी 5 मिनिटांनी अगोदर, त्यामुळे लागलीच निवासामध्ये व्यवस्था करून तुमच्या समोर उपस्थित झालेलो आहे. असो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, खाण आहे. या महाराष्ट्राने आपल्या वारकरी संप्रदायाला अनेक साधू दिली, अनेक साधू, एक साधू नाही, अनेक साधू, हजारो लाखो साधू या भूमीतून जन्माला आलेले, किंबहुना त्यांनी अवतार धारण केलेला आहे. बरोबर, अवतार तुम्हा धराया कारून उद्धराया जन जड जीव. अवतार तुम्हा धराया कारून, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. संतांचा अवतार होतो आणि तुमचा आमचा जन्म होत असतो. एक ध्यानात घ्या, ईश्वराचा अवतार होतो. अवतार घेण्याच्या पाठीमागे विविध कारणे, तुम्हाला तिकडे उहापोह करायचं नाही, त्याची मीमांसा करायची नाही. साधू संतांचा अवतार हा केवळ जगत कल्याणासाठी असतो, बरं का. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
देह कष्टविती परोपकारी जगत कल्याणासाठी साधूंचा अवतार असतो, संतांचा अवतार असतो. आणि या महाराष्ट्रामध्ये एका साधूचा अवतार झाला नाही, अहो कुटुंबाच्या कुटुंब साधूंनी अवतार धारण केलं. काल ज्यांचा आपण समाधी उत्सव संपन्न केला ते भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ नामदेवजी महाराज यांचं संपूर्ण कुटुंब संत, काय यांचं संपूर्ण कुटुंब हे संत. नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असे यांचं कुटुंब. जनाबाई महाराज असतील, काल 14 महापुरुषांनी श्री क्षेत्र पंढरी भगवंताच्या चरण सानिध्यामध्ये समाधी घेतली. नामदेव महाराजांचं कुटुंब. आषाढ वद्य त्रयोदशी संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा आणि आषाढ वद्य चतुर्थी म्हणजे आजचा दिवस संत शिरोमणी सावता महाराज यांचा समाधी सोहळा. या समाधी सोहळ्याच्या पर्वावर महाराजांच्या चरणी वाघपुष्प समर्पित करायचे. महाराजांचा जन्म भगवान विश्वमौली ज्ञानोबारायांच्या समकालीन, बरं का, ज्ञानोबाराय, मूर्तीनाथ दादा, जगमित्र नागा महाराज, चोखा मेळा ही आदी करून जी सकल संत मंडळी यांच्या समकालीन असणारी संत सावता महाराज. सावता महाराजांचा अधिकार खूप मोठा आहे, विशाल आहे. मी बोलल पुढं. 1250 ला आरण या ठिकाणी सावता महाराजांचा अवतार. आरण सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर पासून थोड्याच मैल अंतरावर आरण हे गाव आहे. कधी तुम्ही गेले असताल आणि जरी गेले नसाल तरी एक वेळच तरी त्या भूमीला नतमस्तक होणं आपलं कर्तव्य आहे. जाऊन आलं पाहिजे. संतांचा जन्म ज्या भूमीमध्ये झाला, ज्या मातीमध्ये झाला, ती माती आपल्या कपाळाला लावली पाहिजे. आरण असेल, देहू असेल, आळंदी असेल, त्र्यंबक असेल, गंगाखेडा असेल, आमची परळी असेल, जगमित्र नागा, हो, त्या भूमीमध्ये आपण गेलं पाहिजे. कारण ही भूमीच अशी आहे महाराज. पवित्र भूमी आहे. भारतभूमी पवित्र म्हटलेले नाथबाबांनी. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. बरं का, हा भरतखंड ना भारत देश पवित्र आहे, पवित्र पवित्रतम आहे. आणि अशा देशामध्ये संतांचा अवतार हे बोलतो प्रमाण आणि पुढे चालतो. पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. जेथे हरीचे दास जन्म घेती. जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या कुळामध्ये, ज्या देशामध्ये भगवंताचे दास, भगवंताचे भक्त अवतार धारण करतात, ते सर्व पवित्र आहे. तो देशही पवित्र आहे, ते कुळही पवित्र आहे. तो काळही पवित्र आहे. आणि अशा पवित्र असणाऱ्या भक्तांचं तुम्ही आम्ही स्मरण केलं, बरं का, अज्ञानी जीवानी, तर तुम्ही आम्हीही पवित्र होतो. तुकोबारांची भाषा आहे, तुकोबाराय म्हणतात पुण्यवंत व्हावे, बरं का, घेता सज्जनाची नावे किंवा पवित्र सोबळी
एकतीच भूमंडळी बरं का. या भूमंडळामध्ये ते एक पवित्र आहेत. किती पवित्र आहेत हो. पवित्राणाम पवित्र यो हो बरं का. विष्णू सहस्रनाम. मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच बरं का. पवित्रा नाम पवित्र यो हो. पवित्र. सावता महाराजांनी कारण या ठिकाणी अवतार घेतला, जन्म घेतला. एक सर्वसाधारण कुटुंबामध्ये, शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा अवतार झाला. माळी समाजामध्ये अवतार धारण केला. माळी समाज अशी एकही जात नाही की त्या जातीमध्ये संतांचा अवतार झाला. चोखोबार आहे हो. बुद्ध समाजामध्ये ज्ञानोबार आहे. जातीवर जाऊन बरं काय, कारण मी त्याच्या अगोदरच विरोधामध्ये परंतु एक लौकिक अर्थाने, एका लौकिक दृष्टीने बोलायचं म्हटलं तर साधू संतांना, महापुरुषांना जात नसते. एक ध्यानात घ्या. काय नसते? जात नसते. अलीकडं वारकरी संप्रदायामध्ये जातीचा एक खूप मोठा पेव फुटलेला आहे. आमच्या जातीचा महाराज, आमच्या जातीचा संत बरं का. अवघड आहे. ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे. त्यांनी कधी जात पाहिली नाही हो. त्यांना अभिप्रेत असणारी जात एकच. माझी ये जातीचे मज भेटू कोणी. माझी ये जातीचे मज भेटू कोणी बरं का. आवडीची धनी फेडावो या आवडे जहारी अंतरापासून. महापुरुषांना जी जात अभिप्रेत आहे ती जात ही आहे. माझी ये जातीचे मज भेटू कोणी बरं का. नाहीतरी जात पाहून कीर्तन, प्रवचन, भागवत कथा देणारा समाज, मी बोलेल मूर्ख नाही, नालायकातला नालायक समाज आहे तो. काय घेतलं तुम्ही? जन्मास येऊन वारकरी संप्रदायामध्ये हे शिकले का? जात पाहून कीर्तन का? जात पाहून कालाय तस्मै नमः. मला असंच बोलावं, कारण माझा स्थायी स्वभावच असा आहे. अवघड आहे जात. सावता महाराजांचा जन्म माळी समाजामध्ये झाला. त्यांना 2 अपत्य आणि सावता महाराजाची अभंग संहिता ही थोडकीच आहे परंतु बोलकी आहे. सावता महाराजांचे जे अभंग आहेत ते थोडक्याच आहेत. एक 30, 35 किंवा 40 असतील, परंतु अत्यंत मार्मिक आणि बोलके अभंग आहेत. एक ध्यानात घ्या. सावता महाराज असतील, ज्ञानोबारा असतील, तुकोबारा असतील, नामदेव महाराज असतील, जनाबाई महाराज असतील, शांतीब्रह्म नाथ बाबा असतील, यांनी जो परमार्थ केला ना हो, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण बरं का. त्यांचे पावन तीही लोक, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. दिनरजनी हाची धंदा. गोविंदाची पोवाडी असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीच विदेही भोग दशा. संतांचा हा परमार्थ आहे. परमार्थ प्रपंचामध्ये राहून उत्तम परमार्थ कसा करावा. प्रपंचही उत्तम आणि परमार्थही उत्तम याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावता महाराज आहे. प्रपंचही उत्तम, परमार्थही उत्तम याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शांतीब्रह्म नाथ बाबा आहे.
महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये तसं म्हटलं जातंय, दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, बरं का, दोन्ही डगरीवर हात ठेवला तर घात होत असतो. ज्ञानोबरांनी आपल्या जीवनामध्ये उत्तम परमार्थ केला, आणि उत्तम परमार्थ करून त्या परमार्थामध्ये प्रापंचिक लोकांना सुख आणि शांती ना मोक्ष ज्ञानोबरांनी दिला. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. ही ज्ञानोबरांची भूमिका आहे. जीवनामध्ये सावता महाराजांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थही उत्तम केला आणि प्रपंचही उत्तम केला. सावता महाराजांचा प्रपंच सर्वांना ज्ञात आहे. कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा, अरे ज्या वानाना कांद्याला हीन भावनेनं पाहिलं जातं, लसणाला हीन भावनेनं पाहिलं जातं, यांना देखील सावता महाराजांनी भगवंताचं स्वरूप प्राप्त करून दिलं. कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. उत्तम शेती, बरं का, उत्तम मळा, भाजीपाल्याचा मळा उत्तम, हो, सावता महाराज. आणि तो मळा महाराज भक्तीचा मळा आहे. कशाचा मळा आहे? भक्तीचा मळा, भक्तीचा. सावता महाराजांनी आपल्या मळ्यामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना भगवंत भक्ती करावी. अगदी विरहामध्ये वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. बरं का, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, हे ज्यांची वाक्य ते म्हणजे सावता महाराज. अशा सावता महाराजांचा अवतार अजून एक बोलल. सावता महाराज ज्या वेळेस आपल्या मळ्यामध्ये आपला प्रपंच आणि परमार्थ हे करत असताना एक दिवस सावता महाराजांकडे भगवान पंढरीश परमात्मा आले. जो परमात्मा घडी मुडी हिळा मात्रे, पाप पुण्य संचिता, भव दुःख कोणवारी, तुझ वाचून चिंता, धर्मगा जागो तुझा, तुझी कृपाळू राजा, जानसी जीवीचे गाव, न सांगता सहजा, घडी मोडी हेळा मात्रे, हो, शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला कळो, बापर खुमा देवी वरू विठ्ठलू सकळो, कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम, योही सह विश्वर असणारा परमात्मा एक दिवस धावत पळत श्री संत सावता महाराजांच्या मळ्यामध्ये येतो आणि सावता महाराजांनाच विनंती करतो, हे सावता, अरे मला कुठेतरी लपण्यासाठी जागा हवी, जागा. जो ब्रह्मांड नायक आहे, ब्रह्मांड मालक आहे, ब्रह्मांड चालक आहे, तो सावता महाराजांना म्हणतो, सावता मला लपण्यासाठी जागा हवी, जागा. हे सामर्थ्य भक्तांनी भगवंतावर केलेल्या प्रेमाचं हे सामर्थ्य, भक्तीचं हे सामर्थ्य. सावता महाराज सहज म्हटले, देवा, माझ्या मळ्यामध्ये असणारी जी समोर विहीर आहे, तुडुंब पाण्याने भरलेली आहे,
50-60 हात म्हणजेच 80-90 फूट खोल आहे. त्या विहिरीच्या तळाला जाऊन तुम्ही लपून बसा. भगवंताला सावता महाराज म्हणतात. त्यावेळेस भगवान म्हणतात, सावता, अरे या विहिरीमध्ये मी जरी लपून बसलो तर माझ्या पाठीमागे लागलेले जे 2 चोर आहे, एकाचं नाव नामा आहे बर का, आणि दुसऱ्याचं नाव ज्ञाना आहे, हे 2 चोर मला सहज हलून धुंडून काढतील. कारण मी किती खोल खाली जाऊन जरी लपलो तर असं आहे, ज्ञान हे सूक्ष्मातलं सूक्ष्म निदर्शनास आणून दाखवित असतो. म्हणून ते ज्ञान म्हणजे ज्ञानोबा आहे, मला सहज विहिरीच्या तळाला येऊन धुंडतील, पकडतील. त्यावेळेस सावता महाराज म्हटले, देवा मग असं करा, विहिरीत नको का, समोर जो दिसतो तो माझा ऊस आहे, ऊस, जुन्या काळातला ऊस, उंचचे उंच गेले, त्या ऊसामध्ये लपा, जेणेकरून तुम्ही त्यांना सापडणार नाही, गावणार नाही. त्यावेळेस भगवान म्हणतात, सावता तू म्हणतोस ऊसामध्ये लपा, हो, अरे परंतु दुसरा जो चोर आहे तो नामा आहे, नामा, आणि तो नामा नाम तुम्ही कितीही आड लपा बर का, पडद्याच्या पाठीमागे नाम ही साधना त्याला प्रगट करीत असते. आलं का लक्षामध्ये? तेव्हा अशी एखादी जागा मला दे की ज्या ठिकाणी मी लपल्याच्या नंतर हो या ज्ञानाला आणि नामाला सापडणार नाही. काय करावं? त्यावेळेस सावता महाराजांनी इकडे तिकडे पाहिलं, अशी जागा, हो देवा अजून एक जागा आहे माझ्याकडे शिल्लक आहे, हो, आणि विळा घेतला महाराज. विळा, घोंगडीवर बसलेले सावता महाराज आहेत, विळा घेतला आणि स्वतःच हृदय सावता महाराजांनी टार विषात खाल्लं त्या विळ्याने आणि भगवंताला सांगितलं, हो माझ्या हृदयामध्ये आता तुम्ही लपून बसा. साठविला दाता त्रैलोक्याचा. नामदेव महाराज चिंतन करतात. अशा सावता महाराजांनी तो भगवान पंढरीश परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठवला. साठविला राही हृदय संपुष्टी बर का, साठविला राही हृदय संपुष्टी. साठविला हरी जेही हृदय मंदिरी. साठविला दाता त्रैलोक्याचा, तिन्ही लोकाचा दाता सावता महाराजांच्या समोर जेव्हा उभा राहून लपण्यासाठी जागा मागतो त्यावेळेस त्या सावता महाराजांनी आपलं हृदय फाडून भगवंताला लपण्यासाठी जागा दिली. साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर. सावता सागर प्रेमाचे आगर. घेतला अवतार माळ्या घरी, घेतला अवतार माळ्या घरी, माळ्या घरी. सावता सागर प्रेमाचे आगर. सावता सागर आणि प्रेमाची आगर. संप्रदायामध्ये 2 प्रकारचे सागर सांगितलेले, तसे अनेक सागर आहेत. मला त्या अनेक सागराकडे जायचं नाही बरं का. सिराचा सागर वगैरे वगैरे त्या गोष्टी मला या ठिकाणी सांगायच्या नाही. वारकरी संप्रदायामध्ये 2 सागर आहेत. पहिला सागर हा ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाच्या 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 सागरा. सख्या माझा ज्ञान देवा ज्ञानाच्या
ज्ञानाच्या सागरा. ज्ञानाचा सागर एक ज्ञानोबा राय आणि दुसरा प्रेमाचा सागर. सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्यावरी. सावता महाराज हे प्रेमाचे आगर आहेत ना, भांडार. आगर या शब्दाचा अर्थ आहे भांडार. प्रेमाचे भांडार म्हणजे सावता महाराज आहे बरं का. आणि ते प्रेम कसं महाराज, हो अगदी शुद्ध प्रेम, विशुद्ध प्रेम म्हणजे सावता महाराज. जसं महर्षी नारदांनी वर्णन केलं ते प्रेम गुणरहितम कामना रहितम प्रत्यक्षणम वर्धमानम असं असणार प्रेम. जसे व्याख्याच केली नारदांनी सातु अस्मिन परम प्रेम रूपा वगैरे वगैरे. ते प्रेम कसं आहे, गुणरहितम कामना रहितम. ज्या प्रेमामध्ये वासना नाही, कामना नाही, इच्छा नाही, आकांक्षा नाही, असं विशुद्ध प्रेम म्हणजे सावता महाराज. कंठी प्रेम दाटे याच भावाने नैनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप प्रत्यक्षणम वर्धमानम प्रेमे चालिला प्रवाहो नाम ओगलवलाहो. ज्यांनी त्रैलोक्याचा दाता आपल्या हृदयामध्ये साठवला त्याविषयी संत श्रेष्ठ नामदेव महाराज वर्णन करतात. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. बरं का, नामदेव महाराजांचे शब्द आहेत. नामदेव महाराज म्हणतात ज्या सावता महाराजांनी आपल्या हृदयामध्ये परमात्मा साठवला, हो धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. तिन्ही लोकांचा दाता ज्याने हृदयामध्ये साठवला त्याची माता धन्य आणि पिताही धन्य. एक बोलू का, कुलम पवित्री जननी कृताता वसुंधरा पुण्यवतीच येन. बर का, कुलम पवित्र जननी कृतार्था, ती आई नाम जननी कृतार्थ आहे म्हणजे धन्य धन्य. धन्य त्याची माता, ती कुळ पवित्र आहे, पवित्र ते कुळ, पावन तो देश, ते गाव देश धन्य, धन्य ती आरण, रत्नाची खान, जन्मला निधान सावता जो, सावता सागर प्रेमाची आगर, घेतला अवतार माळ्या घरी. माळ्याच्या घरामध्ये सावता महाराजांनी अवतार घेतला, जन्म घेतला. हो, असे सावता महाराज. त्या सावता महाराजांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थ आणि प्रपंच या दोन्ही गोष्टी अत्यंत उच्च पराकोटीने केले. बरं, प्रपंच अवघाची संसार सुखाचा करीन, बस आनंदी भरीन ती लोकी या न्यायाने. अवघाची संसार किंवा अवघाची प्रपंच झाला सुखरूप. भगवंत स्वरूप त्यांनी स्वतःचा प्रपंच केला, स्थिती केली, मळा केला आणि विठ्ठल पायी गोविला गळा. बर का, मळा केला आणि तो मळा करत असताना आपला गळा, एका जुनी म्हण आहे आमचे गुरुजी सांगायचे, वाहता मळा आणि गाता गळा असावा.
वाहता मळा आणि गाता गळा. काय असावा याचं कारण आहे, जमीन जर तुम्ही आम्ही सतत नाही वाहिली तर ती जमीन नापीक बनते, म्हणजे पडीक होऊन बनते. आणि संप्रदायामध्ये जर तुमचा गळा सतत भजन गात नसेल, हो तर तो गळा देखील पडीकच बनतो. मग गाता गळा असावा. तसं सावता महाराजांनी मळा वाहताना देखील हा गळा विठ्ठलाच्या ओव्यांनी गायला महाराज. अनेक ओव्या सावता महाराजांनी अभंग रचना स्वतःचा मळा करत असताना गायल्या. असे सावता महाराज धन्य 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 ती अरण. तुकोबराय त्यांच्याविषयी शब्द व्यतीत करताना म्हणतात, असे जे महान भगवत भक्त आहेत बरं का, त्यांची माता धन्य, त्यांची पिता धन्य, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य माता पिता तयाची या. त्यांचे माता पिता धन्य. कोणाचे धन्य तुम्ही म्हणाल? प्रश्न थोडासा बोलू आपण अभंगाच्या दृष्टीने. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग चिंतनासाठी ठेवलेला आहे समोर. तुकोबाराय म्हणतात, धन्य माता पिता तयाची या. हो, कोणाचे माता पिता धन्य? की जे साधक, जे भक्त आपल्या स्वहितासाठी जागे करतात, त्यांची माता पिता धन्य. आपुलिया हिता जो असे जागता. हितासाठी जाग पाहिजे महाराज. मुळात हित म्हणजे काय हेच तुम्ही आम्ही विसरलेले आहोत. जागत सोडूनच द्या. अवघड प्रोग्राम चालू आहे सध्या. कालाय तस्मै नमः. साधू संतांनी तुम्हाला आम्हाला कितीही सांगितलं, होय बा जागा, होय बा जागा, का व्यर्थ सिनसी वावगा. तुम्ही आम्ही अजून जागे झालेले नाहोत. गीतेमध्ये भगवान स्वतः सांगतात बर का, या निशा सर्व भूतानी. तुम्ही आम्ही झोपलेले आहोत. त्या ठिकाणी महापुरुष साधू संत जागे, आणि ज्या ठिकाणी महापुरुष झोपलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही आम्ही जागे आहोत. यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने हे नाम साधू. साधू संतांनी सांगितलं, अरे जागे व्हा, उठा जागे व्हा रे आता, उत्तिष्ठ जागृत वरानी बोधी. परंतु तुम्ही आम्ही जागे होत नाही. तुकोबाराय म्हणतात, असे जे साधक आहेत की जे स्वतःच्या हितासाठी जागे आहेत, आपुलिया हिता जो असे जागता, जो जागा आहे कशासाठी? स्वतःचं कल्याण व्हावं यासाठी, स्वतःचा उद्धार व्हावं यासाठी जो जागा आहे. उद्धरे दात्मनात्मानम नात्मानम वसादेत. भगवान सांगतात, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. या ज्ञायाने जो जागा आहे, जागा कल्याण करून घेण्यासाठी, हितासाठी जो जागा आहे. तुम्ही म्हणाल हित महाराज, हित नेमकं कशात आहे? हित फक्त परमात्मा प्राप्तीमध्ये आहे ना, मोक्ष प्राप्तीमध्ये हित. काय हो हिताची व्याख्या काय केली? एक प्रमाण सांगतो, टच करतो आणि पुढे जातो. हित कशाला म्हणतात? महाराजांची भाषा. महाराज म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करुनिया मन एकविध, करुनिया मन एकविध. हित ते करावे हो देवाचे चिंतन. जो भगवंत चिंतनासाठी रात्रंदिवस जागा आहे, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, आशा साधकाचे जे माता पिता आहेत त्यांना तुकोबाराय या ठिकाणी धन्यता व्यक्त करतात. धन्य माता पिता तयाची या. हो,
त्यांची माता आणि पिता उभयता दोन्हीही धन्य आहेत. उभयता हो म्हणजे दोन्हीकडले हे कुळ धन्य. माता आणि पिता, आई आणि वडील हे धन्य आहेत बरं का. आई एक ध्यानात घे. आई हो, ज्या आईने तुम्हाला आम्हाला जन्म दिला, 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्म जात तुझी मान अडकली. मदालसा आपल्या मुलाला सांगते, बाळा, ज्या घरी कुल स्त्रिया राजे राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया 18 भार वनस्पती, फले फुले ओळती, ज्या घरी कुलस्त्रिया राजे राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया वनसेवी. सोहम जो जो रे बाळा ये रे मदालसा, सोहम जो जो रे बाळा, हे स्वतःच हित आहे आणि अशी आई आहे बर का. आई कशी आहे? अशी मदालसे सारखी आई असावी. कोणासारखी आई असावी? मदालसा मातेसारखी आई असावी, ज्ञानोबरायांसारखी आई असावी. आता अलीकडची आई म्हणजे काला येतच महिनमा. अलीकडं आई आणि मुलं अवघड आहे. चालायचं काय करणार? आईवर बोलण्यासारखं पुष्कळ आहे. एक बोलतो, आई आईच्या संदर्भामध्ये माझी ज्ञानोबराय म्हणतात, तुकोबारांची भाषा, अनेक साधू संतांची भाषा आईच्या संदर्भामध्ये विशाल आहे महाराज, विशाल आहे. अलीकडची प्रबोधनकार महाराज मंडळी ठीक आहे, परंतु आईच्या संदर्भात इतकं पवित्र असणार हे पात्र आहे. अरे पवित्र शब्दांनीच त्याचं वर्णन व्हावं. आईचं वर्णन पवित्र शब्दांनी व्हावं. मी या मताचा आहे. आई कितीतरी शब्द आहेत आईच्या संदर्भामध्ये. माता आहे, मातृ आहे, माय आहे. न मातु परदैवतम हे वचन प्रसिद्ध आहे. तुकोबारांची भाषा किती सुंदर आहे पहा. बाळकाची चाली बर का, माता जाणून पाऊल घाली. बाळकाचे चाली, आई तुमच्या आमच्यासाठी काय करत नाही. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. विशाल अंतकरण म्हणजे हृदय आईचे. आई बाळकाची चाली माता जाणून पाऊल. ज्ञानोबराय म्हणतात, आई आणि वडिलाविषयी ज्ञानोबरांच्या 2 वया प्रसिद्ध आहेत. नातरी बालक बोबडा बोली, कावा पुडा विचुका पाऊली. हो, ते चोज करुणी माऊली घे देवी. नातरी बालक बोबडा बोली, आपला बालक बोबडा जरी बोलू लागला, हो वाकडा जरी चालू लागला, वाकुडा विचुका पाऊली. ज्ञानोबरायांची भाषा पहा माईच्या आईच्या संदर्भामध्ये, मायेच्या संदर्भामध्ये. हो, हे चोज करुणी माऊली रिघे देवी. त्या आईला गोड वाटत. याच्या पुढे ज्ञानोबराय म्हणतात वडिलाच्या संदर्भामध्ये, बालक बापाचे ताटी रिघे, रिघोनी बाप तेची जीव लागे. का संतोष लेनी वेघे मुखची उडी. बालक बापाचे ताटी रिघे, रिघोनी बाप तेची जीव लागले. का संतोष लेनी वेघे मुखची उडी. आई आणि वडील. टायमिंग किती झालं? 5 सेकंद. असे जे आई वडील आहेत
तुम्हाला आम्हाला जन्मदाती जन्म देणारे आई वडील, त्यांचे तुमच्या आमच्यावर अनंत उपकार आहे. त्या आई वडिलांविषयी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्यांच्या पोटी महान भगवत भक्तांनी जन्म धारण केला, तो महान भगवत भक्त तर धन्य आहेच आहे, हो, परंतु त्याही पेक्षा ज्यांनी जन्म दिला, ती जननी माता आणि ते पिता, धन्य 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 माता पिता तयाचिया. पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक, त्यांनी आपल्या जीवनामध्ये बरं का त्या कुळामध्ये कन्या आणि पुत्र हे सात्विक वृत्तीचे, ते पण खूप ही धन्य आहे बरं का. तयाचा हरिक वाठे देवा, त्याचा हरिक नाम आनंद हर्ष देवालाही वाटतो. तुकोबाराय म्हणतात, ते साधक, तो भक्त आपल्या जीवनामध्ये काय करत असतो, त्याची साधना काय असते. तुकोबारायांची भाषा, तुकोबाराय म्हणतात, ते साधक, ते भक्त आपल्या जीवनामध्ये गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत याचं श्रवण, याचं चिंतन, याचं मनन, याचं निधिध्यासन, जे आपल्या जीवनामध्ये प्रपंचामध्ये असो, मळ्यामध्ये असो, मंदिरामध्ये असो, कोठेही असो बरं का, अखंड खंडे ना जीवन, नकळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती, या ज्ञायाने अखंड चिंतन विठोबाचे बरं का. त्याचंच चिंतन, त्याचंच कथन, त्याचंच प्रबोधन, जसं विद्यारण्य स्वामींनी म्हटलं पंचदशी मध्ये, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एतद्धेक परंतुंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः ब्रह्माभ्यासम. पंचदशीकार म्हणतात तच्चिंतनम, त्याचंच चिंतन, त्याचंच कथन, त्याचंच प्रबोधन. पंचदशी मध्ये हा विषय आलेला आहे बरं का. अखंड चिंतन विठोबाची जी पंचदशी आम्हाला आमचे गुरुवर्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री हरिभक्तीपरायण विठ्ठलबुवा घुले यांनी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही शिकत असताना आम्हाला शिकवली. अनायासेने आज थोडंसं 2 मिनिट घेईल मी तुमचे, कारण आमचे गुरुवर्य गुरुनाम गुरु श्री गुरु शांताराम गुरुजी यांचं आज पुण्यस्मरण आहे. त्यांनी आपला देह श्री क्षेत्र पंढरीमध्ये भगवंताच्या सानिध्यामध्ये समर्पित केला. तो आजचा दिवस आहे. नामदेव मठामध्ये गुरुजींचं वास्तव्य राहायचं, शांताराम गुरुजीचं. ज्या शांताराम गुरुजींनी वारकरी संप्रदायाला अनेक रत्न दिले, अनेक रत्न, तुमच्या आमच्यासारखी अनेक रत्न बरं का. आणि पंचदशी लिंगदेह कमळाचा, कोटी वेच तयाचित ब्रह्मराचा, बंदी मोक्ष जयाचा उदयला होय, ही गुरुजींची प्रवचन. विशाल असणारं तत्वज्ञान, रसाळ असणारं तत्वज्ञान साध्या आणि सोप्या भाषेमध्ये शांताराम गुरुजी आपल्या साधकांना शिकवत. त्यांचे तुमच्या आमच्यावर अनंत उपकार आहेत, वारकरी संप्रदायावर अनंत. शांताराम गुरुजींची एकाग्रता केवढी होती याच्याविषयी एक अर्धा मिनिट घेतो मी तुमचा, कारण त्यांच्या जीवनचरित्रामध्ये असा दृष्टांत सांगितलेला आहे की ज्या वेळेस प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य गुंडा महाराज देगलूरकर बरं का आणि शांताराम गुरुजी ते बैलगाडीतून प्रवास करत असताना गाडीमध्ये त्यांचा पाठ चालायचा आणि अचानक गाडी पालटली बरं का. दोघेही गाडीच्या खाली पडले आणि नंतर गुंडा महाराजांनी गुरुजींना विचारलं, शांताराम बुवा, हो, आपला विषय कुठे चालू होता? म्हणजे गाडीतून खाली पडल्याच्याही नंतर ज्यांची मनाची स्थिती स्थिर राहते, विचलित न होता, त्यांनी सांगितलं, महाराज श्री, आपला विषय हा चालू होता. एवढी मनाची एकाग्रता असते. वेदांत शास्त्र, ज्ञानेश्वरी आणि पंचदशी, हो, शांताराम गुरुजी बस अगदी विद्वत्ता म्हणजे विद्वत्ता, रसाळवाणी शांताराम गुरुजींची. त्यांचं पुण्य स्मरण आहे बरं का. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः. तोही दिवस आजचाच आषाढ वद्य चतुर्थी आणि आजच्याच दिवशी भक्त शिरोमणी श्री संत सावता महाराजांनी या आपल्या इहलोकाची यात्रा संपवली महाराज आजच्या दिवशी. आणि आपलं हा पांचभौतिक देह भगवंतामध्ये विलीन केला. तो दिवस म्हणजे आषाढ वद्य चतुर्थी. सावता महाराजांनी आपला देह पंचतत्वामध्ये विलीन केला. आज त्यांचाही समाधी सोहळा श्री क्षेत्र आरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा समाधी सोहळा संपन्न होत असतो बरं का. आणि वर्षातून एक वेळेस भगवान पंढरीश परमात्म्याची पालखी सावता महाराजांना भेटण्यासाठी आरणला येते. हे विशेष आहे बरं का. वर्षातून एक वेळेस सावता महाराजांना भेटण्यासाठी स्वतः भगवान पंढरीश परमात्मा आरण या ठिकाणी येतात. आणि असे जे महान संत आहे, महान भगवत भक्त आहेत बरं का, जे आपल्या स्वतःच्या हितासाठी जागे आहेत, त्यांनी संपूर्ण जगाला संपूर्ण विश्वाला जाग केलेला आहे, भक्ती रस दिलेला आहे, भक्ती प्रेम दिलेला आहे. अशा संतांच्या चरणी आपण नतमस्तक व्हावं, किंबहुना त्यांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी या हेतूने तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणी मज घडो त्यांची सेवा हो, तरी माझ्या दैवा पार नाही. अशा महापुरुषांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी बरं का. आपल्या दैवाला पारावारा नाही. अहो भाग्यम मोहो भाग्यम असंच म्हणावं लागल. आजचा हा कालखंड महामारीचा कालखंड आहे. संपूर्ण विश्वामध्ये कोरोना नावाच्या महामारीने विषाणूने थैमान घातलेला आहे. आणि तुम्ही आम्ही आज 4 महिने झालं द्वार बंद आहेत, मंदिराचे द्वार बंद आहेत, सर्व व्यवहार ठप आहे, संपूर्ण जगाचं चक्रच थांबलेलं आहे. तरी पण फेसबुक माध्यमातून ज्यांना अध्यात्माची रुची आहे भाविकांना, फेसबुक पेज असतील, व्हॉट्सअप असेल, यूट्यूब असतील, या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वजण महाराज मंडळी आपापल्या परीने कीर्तन असेल, भजन असेल, प्रवचन असेल, भागवत कथा असेल, रामायण असेल, श्रवण सुखाचा श्रोत्यांना आनंद देण्याचा तुम्ही आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहात. त्यातलंच आजचं एक प्रवचन रूपी पुष्प संत विचारधारा या फेसबुक पेजवरून माझ्याकडे महाराजांनी सोपवलं. त्यातली ही सेवा तुका म्हणी मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाठे देवा झालेली सेवा. सावता महाराजांच्या चरणी, शांताराम गुरुजींच्या चरणी, ज्ञानोबारायांच्या चरणी आणि सर्व संतांच्या चरणी समर्पित करताना माझ्या वाचेला विसावा देताना ज्ञानोबारायाकडे एक मागणं मागतो. हे माऊली, तुम्ही संत माझे आकडा कराल तिथीचा बहुडा, तरीही तुम्हा माने एवढा होईन मी. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सावता महाराज की जय. ढाळाई 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 ढाळाई. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरिः ओम. शांतिः शांतिः शांतिः. रामकृष्ण. धन्यवाद. रामकृष्ण.